स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही जे परप्रांतातून आलेले लोंढे आहेत, म्हणजे परप्रांतातून जे लोक इथे आले ते आज 4 करोडच्या वर इथे या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत. अजूनही लोंढे आढळत आहेत म्हणजे महाराष्ट्रावरती. त्यामुळं लोकांच्या जे इथले जे भूमिपुत्र आहेत, हे महाराष्ट्रातले जे मराठी मुलं आहेत, त्यांच्या नोकरीवरती किंवा त्यांच्या सर्व उपजीविकेवरती परिणाम होत आहे. त्यामुळं त्यांच्यावरती बंधन येण्यासाठी सेक्शन 19 घटनेचं कलम 19 याच्यामध्ये दुरुस्ती करून तो कायदा सीमित करून या व्हिसा कायदा लागू व्हावा यासाठी आज आम्ही काम करत आहोत. तर या इथे असणारे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना रिक्षाचे, टॅक्सीचे किंवा जो रोजगार आहे महाराष्ट्रामध्ये जो उपलब्ध आहे तो फक्त मराठी मुलांनाच मिळाला पाहिजे यासाठी आमची संस्था काम करत आहे. त्याच्यावरती सर्वांनी जागृत व्हावं आणि जे काम असणार आहे मराठी मुलांना मिळणार आहे त्याच्यासाठी आमच्या आपल्या या फेसबुक लाईव्हला किंवा या स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सामील होऊन मराठी मुलांच्या उत्कर्षासाठी काम करावं ही विनंती.